माझं स्वप्न म्हणजे शिकायचं, नंतर कोणी इंजिनियर व्हायचं, मग अमेरिकेला जायचं, अमुक तमुक असं सगळं. पण विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच संगीत, साहित्य, चित्रकला हे महत्वाचं असतं, त्याच्या इतकंच का त्याच्यापेक्षाही जास्त आयुष्याकरता. हे मला खरं म्हणजे पुजारी सर आणि सुलभाताई, पुष्पाताई या सगळ्यांमुळे हे खरं मला कळलं. आणि मला कोणी शिकवलं नाही, कारण त्यांचं जे वावरणं होतं त्याच्यामध्येच सातत्याने संगीत, साहित्य. आमच्या घरी ज्या चर्चा चालायच्या त्या चर्चा म्हणजे कोणाला किती मिळत आहेत आणि कोणाला कोण कुठल्या हुद्द्यावरती आहे वगैरे असं कधीच नसायचं. चर्चा चालायच्या तर कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, आमिर खान, रविशंकर, वेगवेगळी घराणी, वेगवेगळे कवी. आणि फक्त भारतातले नव्हते, ते पाश्चिमात्य सुद्धा होते. कारण सरांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता. म्हणजे मला भयंकर आश्चर्यच वाटतं. म्हणजे त्यांनी खरं मला स्वतः कधीही शिकवलं नाही. मी त्यांचा विद्यार्थी नव्हतो, पण मी त्यांच्या आयुष्यात कायम विद्यार्थी होतो. पण मला ते वर्गात त्यांनी कधीच शिकवलं नाही. पण त्यांच्याकडनं मी इतक्या गोष्टी शिकलो. आज मी खरं म्हणजे आज जे आहे त्यातला बराचसा भाग हा पुजारी सरांमुळे. आज मला लोक नेहमी म्हणतात की तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर लिहिता. आता माझी 60 पुस्तकं झालेली आहेत आणि त्यातली म्युझिकवरती 2 आहेत, लिटरेचरवरती 3 आहेत, सिनेमावरती आहे, इतर अनेक गोष्टींवरती आहे. तर तुम्ही केमिकल इंजिनियर IITचे या भानगडीत कसे पडलात? त्या भानगडीत मध्ये मी खरं म्हणजे पडलो ते पुजारी सरांमुळे पडलो. आणि त्यावेळेपासून त्यांनी या विषयांची जी आवड आणि गोडी लावलेली आहे, आणि नुसती गोडी नाही, खोलवर जाऊन त्याच्यावर प्रेम करणं. आणि मला वाटतं तो जो ते जे संस्कार असतात ते भयंकर मोठे असतात. म्हणजे सुलभाताईला गाणं चांगलंच आवडायचं आणि पुजारी सरांचं ते लक्षात आलं आणि तेव्हापासून पुजारी सर आमच्याकडे यायला लागले आणि ते कायम आमचेच झाले. म्हणजे ते हजरजबाबीपणात आजच्या विषयी सांगितलं येता. आमच्या घरी आल्यानंतर आमची काकू, म्हणजे आईला मी काकू म्हणायचो, काकू विचारायची काय सर चहा वगैरे घेणार की नाही, चहा वगैरे करू का? तर पहिल्यांदा वगैरे आणा, मग चहाचं नंतर बघू म्हणायचे. आता अशा बारीक बारीक बाबतीमध्ये सरांचे जे विरोध असायचे ते भयंकर. आणि त्यांच्यामुळे आमच्या घरी अनेक मोठे लोक आले. म्हणजे भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, पंडित जसराज. मला आठवतंय पंडित जसराज आले त्यावेळेला आमच्या ताईला ते शिकवत असायचे. मी आमच्या घरातल्या कोणाड्यामधनं ते बघत असायचो की बेटा असं नाही गायचं, तसं गायचं. असं आपल्या घरी एवढे मोठमोठे लोक येत आहेत आणि त्यांचा संपर्क, त्यांच्याशी आपण बोलतोय, याचं मला खूप छान वाटायचं.